हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार होतो 2021 साली झालेल्या ओपेरा युरो रॅपिड स्पर्धेतील सेमीफायनल मधला सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मॅग्नस कार्लसन आणि काळ्या बाजूला MVL. तर झालं असं की या स्पर्धेमध्ये मॅग्नस कार्लसन, MVL, तैमूर रेजाबो आणि वेस्ली सो हे 4 खेळाडू जे आहेत ते सेमीफायनल पर्यंत पोहोचलेले आहेत. तर हा पहिल्या सेमीफायनल मधला पहिला सामना आहे. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली D4. उत्तर आले नाईट F6, C4, G6, नाईट C3, D5. आपण बघतो की बऱ्याच वेळा काळा खेळाडू जो आहे तो आपला काळा उंट फिएंकेटो बिशप मध्ये कन्वर्ट करतो, पण MVL ने D5 चाल खेळलेली आहे आणि हा जो सगळा सेटअप आहे याला ग्रुनफिल्ड डिफेन्स असं म्हणतात. पुढची चाल होती C टेक्स D5, नाईट टेक्स D5, बिशप D2, बिशप G7, E4. आता काळ्या खेळाडूच्या घोड्यावरती अटॅक आहे. नाईट B6, बिशप E3, कॅसल बाय ब्लॅक, H3, E5, नाईट F3, E टेक्स D4, बिशप टेक्स D4, नाईट C6, बिशप टेक्स G7, क्वीन टेक्स D1 चेक. म्हणजे आपण बघितलं की पांढऱ्या खेळाडूने बिशप एक्सचेंज केल्यानंतर काळ्या खेळाडूने पहिल्यांदा उंट मारण्याआधी आपली क्वीन एक्सचेंज केलेली आहे. रुक टेक्स D1, किंग टेक्स G7. या ज्या चाली आहेत या आपण असंख्य वेळा आपण आपल्या नॉर्मल गेम्स मध्ये देखील बघितलेल्या आहेत. अजूनही या कुठल्याही चालीमध्ये फार वेगळं असं काही नाही. दोन्ही प्लेयर्सनी मटेरियल एक्सचेंज करून पोझिशन सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढची चाल होती बिशप B5, नाईट B4. आता नाईट B4 नंतर तुम्ही बघितलं तर काळा घोडा कधीही C2 स्क्वेअर वर येऊ शकतो, ज्याच्यामुळे पांढऱ्या राजाला चेक बसू शकेल. पण A3, A6 आणि काळा घोडा न हटवता MVL ने तुम्ही बघितलं तर A6 चाल खेळून काउंटर अटॅक केलेला आहे बिशप वरती. सो बिशप E2, ज्यानंतर नाईट C6, पुन्हा एकदा घोडा मागे घेतला, नाईट D4, नाईट टेक्स D4, रुक टेक्स D4, बिशप E6. म्हणजे अजून मटेरियल आता दोन्ही खेळाडूंनी एक्सचेंज केलंय. आता दोन्ही खेळाडूंकडे प्रत्येकी 4 मोहरे आणि 6 प्यादी आहेत. तर पुढची चाल होती कॅसल बाय व्हाईट, रुक F2 D8, रुक F2 D1, रुक टेक्स D4, रुक टेक्स D4. आता हत्ती देखील एक्सचेंज केला. हा गेम एंड गेम मध्ये न्यायचा प्लॅन दोन्ही खेळाडूंचा आहे. किंग F6. आता काळा राजा हळूहळू पुढे येतोय. F4, किंग E7, किंग F2. मॅग्नसने देखील आपला राजा गेम मध्ये आणायला सुरुवात केली. रुक D8. आता अजून एकदा हत्ती एक्सचेंजची ऑफर आहे. किंग E3, पण ती लगेचच ऍक्सेप्ट केली नाही. रुक टेक्स D4, किंग टेक्स D4. आता हत्ती देखील एक्सचेंज झालाय. ही परिस्थिती तुम्ही बघितली तर आता दोन्ही खेळाडूंकडे प्रत्येकी 2 मोहरे आणि 6 प्यादी आहेत. या परिस्थितीमध्ये मॅग्नसची चाल होती, काळ्या खेळाडूची चाल होती F6, ज्यानंतर H4, नाईट D7, B4. आता B4 ही एक अतिशय महत्वाची चाल आहे, कारण B4 या चालीमुळे असं झालेलं आहे की पांढरा राजा आता जागेवरून जरी हल्ला तरी काळा घोडा जो आहे तो C5 स्क्वेअर वरती येऊ शकणार नाही. सो B4 ही अतिशय महत्वाची चाल आहे. काळा घोडा आता काहीसा मागे अडकलेला आहे. H6, A4, G5, G3. तुम्ही बघितलं तर मॅग्नस जो आहे तो प्यादी लगेचच एक्सचेंज करणं अवॉइड करतोय. त्याने स्टेप बाय स्टेप अतिशय हुशारीने बहुतांश प्यादी जी आहेत ती काळ्या घरावर आणून ठेवलेली आहेत, जेणेकरून पांढरा बिशप जो आहे म्हणजे काळ्या खेळाडूचा पांढरा बिशप जो आहे तो फारसा उपयोगी पडणार नाही. सो पुढची चाल होती G टेक्स F4, G टेक्स F4, नाईट B8, नाईट B8 ही चाल खेळल्यानंतर नाईट D5 चेक, बिशप टेक्स D5, E टेक्स D5. आता D कॉलमवरचं प्याद पास पॉन मध्ये कन्वर्ट झालेला आहे. पुढची चाल होती B6, H5. B6 चाल खेळल्यानंतर H5 चाल खेळली, अजून प्यादी पुढे घेतली. A5, B टेक्स A5, B टेक्स A5, किंग C5. आता किंग C5 ही चाल खेळल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की
काळा राजा जो आहे तो E6, D6, C6, B6 अशापैकी कुठल्याही स्क्वेअरवरती येऊ शकत नाही. एक प्रकारची वॉल क्रिएट झालेली आहे आणि प्रॉब्लेम असा आहे की तो लांब जाऊन A6 वर पण येऊ शकत नाही कारण उंटाने येतोय कव्हर केलेला आहे. सो काळा राजा जो आहे ते तुम्ही बघितलं तर पूर्णपणे आता बोर्डच्या दुसऱ्या साईडला अडकलेला आहे, जिथून तो काहीही करू शकत नाही. पांढरा राजा स्टेप बाय स्टेप आता जाऊन A5 घरावरचं काळं प्यादं नक्की मारणार. पुढची चाल होती F5. जर या परिस्थितीमध्ये खरं तर काळ्या घोड्याने पांढऱ्या राजाला चेक वगैरे देण्याचा प्रयत्न करायला हवा होता, पण अगेन प्रॉब्लेम हाच होता की लेट से समजा काळ्या घोड्याने राजाला चेक जरी दिला तरीही पांढरा राजा जो आहे तो B5 घरावर जाऊ शकतो आणि आता तुम्ही बघितलं तर A5 प्यादं नक्की मरणार. आता ते रोखणं शक्य नाहीये, कुठलाही सपोर्ट नाहीये किंवा कुठलीही चाल नाहीये. सो कदाचित हे लक्षात आल्यामुळेच मे बी फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा काहीतरी खेळायचं म्हणून F5 ही चाल खेळली असू शकते. ज्यानंतर मॅग्नसची चाल होती बिशप B5. तुम्ही पाहिलं तर मॅग्नसने आता बिलकुल रिस्क घ्यायची ठरवलं नाहीये. त्याने घोड्याकडून शेवटचा D7 स्क्वेअर सुद्धा काढून घेतलेला आहे. म्हणजे आता समजा घोडा पुढे येऊन चेक द्यायला आला तर सरळ एक्सचेंज करता येईल. ज्यानंतर तुम्ही बघितलं तर जरी हे अशा प्रकारचं जरी एक्सचेंजेस झाले तरीही पांढरं प्यादं जे आहे ते लवकर पुढे जाऊ शकतं आणि वजीर बनू शकतं. म्हणजे अगदी असंच होईल असं काही नाही, पण पांढरं प्यादं थोडंसं पुढे गेल्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही पांढऱ्या खेळाडूच्या जास्त फेवर मधली परिस्थिती आहे. सो बिशप B5 यानंतर एक्सचेंजेसचाही काही उपयोग नव्हता. ज्यानंतर किंग D8 ही चाल MVL ने खेळली. मॅग्नसची पुढची चाल होती किंग D4 आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. कारण किंग D4 या चालीनंतर तुम्ही बघितलं तर सडनली सगळा फोकस जो आहे तो आता पुन्हा मॅग्नसने बोर्डवरच्या दुसऱ्या प्यादांवरती फोकस केलेला आहे. म्हणजे आता जर घोडा पुढे आला तर उंट घोडा मारेल, राजा उंट मारेल आणि पांढरा राजा जो आहे तो E5 घरावर जाऊ शकतो. आणि आता तुमच्या लक्षात येईल की F5 घरावरचा प्यादा वाचवणं काही शक्य नाही. एक तर प्यादी कुठेही जाऊ शकत नाहीत, म्हणून काळं प्यादं पुढे घेतलं तर ते मारलं जाईल. फार तर फार राजा काळ्या घरावर येऊ शकतो, पण त्यानंतर हे असं व्हेरिएशन आहे जिथे आता तुम्ही जर बघितलं तर काळा राजा कदाचित D6 घरावर येईल, पण पुन्हा किंग E4 आणि आता सडनली असं झालेलं आहे की काळ्या खेळाडूकडे खरंच कुठली चाल नाही. कारण राजा बाजूला गेला की दुसरं प्यादं पुढे येणार. प्यादी एक्सचेंज जरी झाली तरीही पुन्हा एकदा पांढरं प्यादं पुढे जातंय. हे तुमच्या सहज लक्षात येईल. म्हणजे असं व्हेरिएशन जरी आलं तरी पांढरं प्यादं खूप लवकर वजीर बनतंय. सो किंग D4 यानंतर गेम वाढू शकतो, व्हेरिएशन्स वाढू शकतात, पण काळा खेळाडू जिंकायची शक्यता ही खूप कमी आहे. त्याचा घोडा देखील ऍक्टिव्ह नाहीये आणि राजा जो आहे तो प्यादांपासून दूर आहे. सो हे सगळं लक्षात घेऊनच किंग D4 या चालीनंतर MVL ने आपली हार मान्य केली आणि मॅग्नसने हा गेम जिंकलेला आहे. सो तुम्हाला पुन्हा एकदा लक्षात आलं असेल की एंड गेम मध्ये मॅग्नस कार्लसन अतिशय दिसायला सिंपल चाली खेळून समोरच्याला कसा कोंडीत पकडतो. तुम्ही बघितलं तर जोपर्यंत काळा बिशप होता तोपर्यंत मॅग्नसने आपली प्यादी पांढऱ्या घरावर ठेवली होती. पांढरा बिशप होता त्यानंतर काळ्या घरावर ठेवली होती. बिशप एक्सचेंज झाल्यानंतर सगळी प्यादी पुढे ढकलली आणि ही अशी परिस्थिती बोर्डवर आणली की जिथे काळा खेळाडू आता फार काही करू शकत नाही. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.